तर मंडळी तुमच्यासोबत असं घडलंय का की खूप आठवडे झाले तुम्ही गोड खाणं सोडून दिलं, खूप चांगलं डाएट केलं, बाहेरचं खाणं सोडून दिलं आणि थोडे दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की चला आपण आता आपलं वजन चेक करू आणि जेव्हा तुम्ही तुमचं वजन चेक करता तेव्हा तुम्हालाच शॉक बसतो की हे फक्त काही ग्रॅममध्येच कमी झालेलं आहे. म्हणजे वजन काट्यावरचा तो काटा हालायचं काही नावच घेत नाहीये आणि मग फक्त निराशा होते की माझं वजन कधीच कमी होणार नाहीये का, मी कायम असंच राहणार आहे का. पण मंडळी आता अजिबात काळजी करू नका, कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा इफेक्टिव्ह पदार्थ की जो तुम्ही पाण्यामधून घ्यायचा आहे. अगदी बरोबर ऐकलं. आणि तो तुम्ही फक्त 30 दिवस घेतल्यावरती तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या फॅट्समध्ये झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. अगदी बरोबर ऐकलं. तर मंडळी आता वजन कमी करण्यासाठी तुम्हाला महागड्या गोळ्या घेण्याची गरज नाहीये. कित्येक लोकांना असं वाटतं की माझं आता वजनच कमी होत नाहीये, तर कुठली पावडर आणून घेऊ का, कोणीतरी सांगते ही पावडर खा, ह्या गोळ्या खा. अजिबात नाही. फक्त घरातलाच आहार योग्य त्या पद्धतीने आणि योग्य त्या क्वांटिटीने घेतल्यावरती तुम्ही तुमचं वजन घर बसल्या कमी करू शकता. हो मंडळी, आणि मी जो तुम्हाला पदार्थ आज सांगणार आहे तो तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अवेलेबल आहे. म्हणजेच वजन कमी करण्याचं गुपित, तुमची पोटाची चरबी विरघळण्याचं गुपित हे तुमच्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे. काहीही विकत आणायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे पूर्वी इतकी लोक जाड होती? अजिबात नाही. पूर्वी लोकांचं इतकं वजन वाढलेलं होतं, पोट सुटलेलं होतं? अजिबात नाही. कारण हा पदार्थ पूर्वी लोक घेत होते, त्यामुळे कळत न कळत त्यांच्या आहारामधून तो त्यांच्या शरीरामध्ये जात होता आणि म्हणूनच त्यांची चरबी वाढत नव्हती, त्यांचं वजन वाढत नव्हतं. तर तोच पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मंडळी हा पदार्थ थर्मोजेनिक एजंट आहे. अगदी बरोबर ऐकलं. त्यामुळे जर आता तुम्हाला 34ची कंबर ही 28 करायची असेल, XXL डबल एक्सेल वरून जर तुम्हाला स्मॉल साईजवरती यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण अवघ्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. खरं तर 7 दिवसानंतरच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक दिसेल जेव्हा हा पदार्थ तुम्ही पाण्यामध्ये टाकून घ्याल. सो तुम्ही जर हे 30 दिवस फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी 30 डेज हे फॉलो करणार आहे. चला आता मी सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय. फक्त हा घटक पाण्यामधून घ्या आणि पोटाची चरबी वितळवा. तर मंडळी या थर्मोजेनेटिक घटकाचं नाव आहे, या पॉवरफुल पदार्थाचं नाव आहे ते म्हणजे लसूण. तर मंडळी आत्ता हे खूप ट्रेंडिंगला आहे आणि कित्येक लोकांनी हा पदार्थ खाऊन, अशा पद्धतीने खाऊन त्यांचं वजन कमी केलेलं आहे. त्यांना त्यांच्या वजनामध्ये फरक दिसत आहे. तुम्ही देखील ऐकलं असेल, कित्येक व्हिडिओज बघितलेले असतील आणि मग मला कमेंट येत होत्या की आम्हाला पण सांगा की खरंच लसूणमुळे वजन कमी होतं का. म्हणूनच हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. तर हो मंडळी, आता मी तुम्हाला सांगणार आहे तो कोणत्या पद्धतीने खायचा, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मंडळी लसूणमध्ये असतं ॲलिसिन. त्यामुळेच आपल्या शरीरामधले फॅट्स बर्न व्हायला सुरुवात होत असते, तसेच आपल्या शरीरावरची सूज कमी व्हायला सुरुवात होत असते. जो काही आपण आहार घेत असतो त्याचं रूपांतर हे एनर्जीमध्ये होत असतं. त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये चरबीही साठून राहत नाही. आणि कित्येकदा काय होतं, आपण खूप चांगला व्यायाम करतो, खूप चांगलं डाएट करतो, पण आपला मेटाबॉलिझम हा स्लो झालेला असतो. म्हणजे चरबी जळायची प्रोसेस ही स्लो झालेली असते. तर मंडळी लसूण हा आपला मेटाबॉलिझम वाढवायला देखील मदत करत असतो. म्हणजे आपली चरबी जळण्याची प्रोसेस ही वेगवान होत असते. आता तुम्ही म्हणाल की हा आपल्या शरीरामध्ये वेट लॉससाठी कसा मदत करतो. तर मंडळी लसूण खाल्ल्यामुळे भूक कमी लागते, ब्लड शुगर नियंत्रित होत असते, पचन चांगलं होत असतं, डायजेशन चांगलं होत असतं आणि शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होत असते. बॉडी ही डिटॉक्स होत असते. ब्लड शुगर देखील ह्यामुळे कंट्रोल राहत असते. आता तुम्ही म्हणाल की लसूण डायरेक्ट कच्चा खायचा का, डायरेक्ट घेऊन खायचा का. अजिबात नाही. ते खाण्याची देखील एक पद्धत आहे. कित्येकदा काय करतो आपण, भाजीमध्ये लसूण टाकतो, डायरेक्ट चिरतो आणि टाकतो, पण तो इतका जळून जातो की त्याच्यामधला असलेला जो महत्त्वाचा घटक असतो ॲलिसिन असतं ते संपुष्टात जातं. पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीनेच ते घ्यायचं आहे आणि त्यामुळेच तुमची चरबी जळायला तुम्हाला मदत होणार आहे. तर मंडळी लसूण लगेच काढल्या लगेचच खायचा नाही, तर तो 5-10 मिनिटं चिरल्यावर त्याच्यावरचं साल काढल्यावरती साईडला ठेवून द्यायचा. जेव्हा आपण तो 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून देतो तेव्हाच त्याच्यामध्ये ॲलिसिन तयार होत असतं आणि ज्याच्या मदतीनेच आपलं वेट लॉस व्हायला मदत होत असते, आपली चरबी जळायला मदत होत असते. सो तो साईडला ठेवायचा आणि सकाळी उठल्या तो साईडला ठेवल्यानंतर तो आपण कोंबट पाण्यामध्ये टाकायचा आणि कोंबट पाण्यासोबत तो लसूण तुम्ही घेणार आहात. आता काही जण म्हणतील की आम्हाला डायरेक्ट तसा जात नाही, तर
तुम्ही कोंबट पाण्यामध्ये टाका, 5-10 मिनिटं त्यातच ठेवा, त्याच्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी पिऊ शकता. हा झाला पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही तो मधासोबत देखील खाऊ शकता. मस्तपैकी त्याच्यावरचं साल काढायचं, तो कुटायचा, थोड्या वेळ बाजूला ठेवायचा 5-10 मिनिटं, नंतर त्याच्यावरती मध लावायचं आणि तो आपण डायरेक्ट घ्यायचा. तसेच आता तुम्हाला मधासोबत नको असेल तर तुम्ही त्याच्यावरती तूप देखील लावू शकता आणि चपातीचा एक तुकडा घ्यायचा आणि त्याच्यासोबत देखील तुम्ही पोळीच्या तुकड्यासोबत लसूण हा खाऊ शकता. तर मंडळी, अशा प्रकारे लसूण तुम्ही जेव्हा घ्यायला लागाल तेव्हा अवघ्या 7 दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक दिसायला लागणार आहे. कारण यामुळे तुमचं डायजेशन सुधारतं, तुमचं पचन सुधारतं आणि तुमचं वजन वाढण्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे तुमचं अपचन. तुमचं पचनच नीट होत नाहीये, त्यामुळे जो काही तुम्ही आहार घेत आहात तो तुमच्या शरीरामध्ये साठून राहत आहे आणि म्हणूनच हे वजन वाढत आहे. पण लसूणमुळे तुमचं डायजेशन हे व्यवस्थित होणार आहे. तर मंडळी, आता बघू की हा लसूण कोण कोण खाऊ शकत नाही ते. सो सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यांना लो बीपीचा त्रास आहे ते हे खाऊ शकत नाही, किंवा ज्यांना ॲसिडिटी आहे, गॅस आहे, पोटात जळजळ होते त्यांनी देखील हे घेऊ नये. गर्भवती स्त्रियांनी देखील हे घेऊ नये. तसेच सर्जरीच्या आधी किंवा नंतर देखील घेऊ नये. तसेच कोणाला पोटाचा अल्सर असेल किंवा गॅस्ट्रिक असेल त्यांनी देखील हे घेऊ नये. त्यामुळे जर जळजळ होत असेल, उलटीसारखं होत असेल तर ताबडतोब ते बंद करा. पण मंडळी, जर तुम्हाला ह्याच्यातला कुठलाही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही नक्कीच ह्याला ट्राय देऊ शकता. तर मंडळी, यासोबतच जर तुम्ही चांगला आहार घेतला, म्हणजे असं नाही की तुम्ही लसूण खाताय आणि लगेचच केक खाताय, गोड मस्त साखरेचा चहा पिताय, बाहेरचं तळलेलं वगैरे खाताय, मग वजन कमी होणार आहे का? अजिबात नाही. तर ह्यासोबतच चांगला आहार देखील महत्त्वाचा असतो. घरातलाच आहार घ्या, 3च टाईम जेवा, वेळेवर जेवा, रात्रीचं जेवण 7च्या आत करा, गोड तेलकट तुपकट बंद करा आणि सोबतच सकाळी उठल्यावरती हा लसूण खा. आणि मग बघा, अवघ्या महिन्याभरामध्येच, अगदी बरोबर ऐकलं, जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहेत तेच महिन्याभरानंतर तुम्हाला सैल होतील. तर मंडळी, वजन कमी करणं हे अवघड नाहीये, फक्त गरज आहे ते म्हणजे सातत्याची, आत्मविश्वासाची, कन्सिस्टन्सी गरजेची. असं नाही की 2 दिवस केलं आणि सोडून दिलं. फक्त 30 दिवस करून बघा, चांगला आहार घ्या आणि मग बघा, तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर हे फॉलो करणार असाल तर लगेच कमेंटमध्ये लिहा, हो मी रेडी आहे आणि मी हे 30 डेज चॅलेंज ॲक्सेप्ट करणार आहे. आणि 30 डेज नंतर मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, व्हॉट्सअपचे ग्रुप असो, की तिथे लोक आहेत की ज्यांचं वजनच कमी होत नाही आहे, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे हा ट्राय करून त्यांना देखील त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक अगदी घर बसल्या नक्कीच दिसेल. तर मंडळी, यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल की सकाळी काय आहार घ्यायचा, दुपारी काय घ्यायचा, रात्री काय घ्यायचा, तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत, अगदी घरगुती आहार. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज पाहून, आपले पर्सनलाइज डाएट प्लॅन घेऊन कमी होत आहे. तुमचे मेसेज बघून, तुमच्या कमेंट्स बघून मला खरंच खूप आनंद होत आहे. तसेच मंडळी, कुठलंही डाएट प्लॅन फॉलो करताना किंवा कुणीही दिलेला उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं, तसे उपाय करणं हे गरजेचं असतं. तसेच मंडळी, जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचं मेडिकल रिपोर्ट्स हे बघून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन बनवतो, तर ते देखील मिळतील आणि त्यासाठी व्हॉट्सअपची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.